व्हिडिओच्या खाली. ओके, 11 नंबरचं जे प्रॉब्लेम आहे ते घ्यायचं आपल्याला डिमिनिशिंग बॅलन्स मेथडचं. आपण याचे तुम्हाला नाव सांगितले होते, बरोबर आहे. कोणकोणते नाव आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथडला? डिमिनिशिंग बॅलन्स मेथडला या व्यतिरिक्त कोणतं नाव आहे म्हणजे ध्यानात राहिलं पाहिजे, नाहीतर मग पेपरमध्ये विचारतात दुसरं नाव, मग तुम्ही काय म्हणता? शिकवलं नाही. एकच आपला शब्द पाठ आहे, शिकवलं नाही. कोणकोणते नाव आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथडला? त्यालाच म्हणतो आपण रिड्युसिंग बॅलन्स मेथड. ओके, रिड्युसिंग बॅलन्स मेथड. त्यानंतर दुसरं नाव कोणतं आहे? WDV मेथड. म्हणजेच काय होते? राईटन डाऊन व्हॅल्यू मेथड. एक तर फुल फॉर्म देईल किंवा शॉर्टकट मध्ये पण सांगतील WDV मेथड म्हणून. ओके, तर ते ध्यानात ठेवायचं आहे. आता ही जी पद्धती आहे पहिल्या पद्धतीच्या वेगळी आहे. वेगळी काय आहे? तर पहिल्या याच्यामधला जो डिप्रिशिएशन होता तो कसा होता? फिक्स होता. ओके, स्ट्रेट लाईन मेथड होता. ओरिजिनल कॉस्टवर आपण आकारत होतो. परंतु डिमिनिशिंग बॅलन्स मेथड जी आहे यामधला जो डिप्रिशिएशन आहे तो कसा आकारायचा? आपल्याला जे काही आपलं बॅलन्स राहील त्या बॅलन्सवर आपल्याला डिप्रिशिएशन आकारत न्यायचा आहे. जसे जसं आपलं बॅलन्स कमी कमी होत जाईल, म्हणजेच जे काही आपली ऍसेट आहे किंवा जे काही मशिनरी आहे त्याची व्हॅल्यू जशी जशी कमी कमी होत जातील तसं तसं आपलं डिप्रिशिएशनची अमाऊंट सुद्धा काय होईल? कमी कमी होत जाईल. हे ध्यानात ठेवायचं आहे. पण आता प्रॉब्लेम नंबर 11 आपल्याला काय सांगितलेलं आहे? अ मशीन वॉज परचेस फॉर ₹52,000. आपण पाहू पहिले याचं वर्किंग नोट करून घेऊ. वर्किंग नोट जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर बाकीचं तुम्हाला गणित ऑटोमॅटिकली समजून घेता येते. ओके, वर्किंग नोट समजून घ्यायचं. ओके, कच्ची माहिती आपली काय आहे ते पहिलं आपला करून घ्यायची आपण. ओके, तर आपल्याला पहिले सांगितलेलं आहे की आपण एक मशिनरी परचेस केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला डेट वगैरे दिलेली नाही. डेट दिली नाही तर त्याला आपण नंबर वगैरे टाकून द्यायचे आहे नंतर. ओके, तर आपण काय केलेलं आहे? पहिला मुद्दा काय केला तर आपण केली मशिनरी परचेस. किती रुपयाची मशिनरी आपण परचेस केलेली आहे? तर 52,000. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे and ₹8,000 were spent its installation. त्यासाठी आपण इन्स्टॉलेशन चार्जेस केलेला आहे. ₹8,000 म्हणजे आपल्या मशिनरीची ओरिजिनल कॉस्ट किती झाली? ओरिजिनल कॉस्ट ₹60,000. ओके, आपली मशिनरी झाली ₹60,000. काय प्रॉब्लेम इथपर्यंत? तुमच्याजवळ सर्वांना बुक दिलेलं आहे. बरं, ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते बुक काढा. आपलं कोणतं प्रॉब्लेम चालू आहे ते समजलं पाहिजे. ते तुम्हाला तिथं वाचायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम समजून जोपर्यंत घेणार नाही तुम्ही तोपर्यंत तुम्हाला आन्सर काढता येणार नाही. ओके, त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे इट वॉज डिसाइड टू चार्ज 20% पर एनम डिप्रिशिएशन अंडर द डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. आपल्याला डिप्रिशिएशन किती आकारायचं आहे पर एनम? 20%. ओके, त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे आपल्याला ॲट द एंड ऑफ द सेकंड इयर द मशीन वॉज सोल्ड फॉर ₹28,000. आपल्याला पुढे सांगितलेलं आहे की 2 वर्षानंतर आफ्टर 2 years मशिनरी सोल्ड रुपीज किती रुपयाला विकली आपण ही? 28,000. आणि पुढे सांगितलेलं आहे प्रिपेअर अ मशीन अकाउंट फॉर 2 years. मशीन परचेस 1 जानेवारी, फायनान्शियल इयर क्लोज 31 डिसेंबर. आपल्याला इथं फायनान्शियल इयर काय दिलेलं आहे याच्याबद्दल तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर
हा एक कालखंड दिला, म्हणजे दरवर्षी आपल्याला डिप्रिशिएशन किती आकारायचं आहे, की कोणत्या तारखेला आकारायचं आहे, 31 डिसेंबर रोजी आपल्याला 20% डिप्रिशिएशन आकारायचं आहे. आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम जे आहे ते प्रॉब्लेम एवढं दिलेलं आहे, म्हणजे पूर्ण ते थेरॉटिकल तुम्हाला वाचायची गरज नाही. आपल्याला एवढी माहिती आहे जी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, आता तुम्हाला याची कच्ची माहिती केली काय नाही केली काय तरी चालते, परंतु आपण काय करू, फक्त याची जी व्हॅल्यू आहे कशाची, या मशीनची, हे फक्त व्हॅल्यू आपण काढून घेऊ की 2 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू किती येते, जेव्हा सेलिंगची म्हणजे त्याच्यावर प्रॉफिट होते आपल्याला की लॉस होते ते पाहू आपण. प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी आपल्याला पाहायचं आहे. आपली मशिनरी आहे, 1 नंबरचा मुद्दा आपण परचेस केलेली आहे मशिनरी. ₹60,000 मशिनरी आहे, याच्यावर आपण डिप्रिशिएशन आकारलेलं आहे, हे केला लेस. %20 ऑन ₹60,000. 60,000च्या 20% किती होतात, 12,000. हा 12,000 डिप्रिशिएशन आपण करू मायनस, किती रुपये राहतात, 48,000. त्यानंतर तिसरी एंट्री आपल्याला काय करायचं आहे, बाकी काही केलेलं नाही आपण. दुसऱ्या वर्षी आपण काय करू, डिप्रिशिएशन चार्ज करू. %20 ऑन किती रुपयावर आकारायचा, डिप्रिशिएशन किती रुपयावर आकारायचा, किती, 48,000 वर. पहिले काय करत होतो आपण, जी आपली ओरिजिनल कॉस्ट आहे त्याच्यावर डिप्रिशिएशन आकारत होतो, परंतु आपली मेथड कोणती आता, डिमिनिशिंग बॅलन्स मेथड आहे. जे काही तुमचं बॅलन्स राहील त्या बॅलन्सच्या 20% तुम्हाला डिप्रिशिएशन आकारायचा आहे. म्हणजेच दुसऱ्या वर्षाचं बॅलन्स किती आहे, 48,000, याच्यावर 20% डिप्रिशिएशन आकारायचं आहे. म्हणजे 4,800 10%, त्याच्यापेक्षा दुप्पटनं 20% म्हणजे किती होते, 9,600. तर 9,600 डिप्रिशिएशन आपल्याला इथं आकारायचं आहे. शेवटी आपल्याकडे बॅलन्स किती राहते सांगा, 48,000तून 9,600 लेस केले किती राहते, 38,200. 38,200. आता आपली जी मशिनरी आहे 2 वर्षानंतर त्याची जर व्हॅल्यू पाहिली तर ती आहे 38,200 रुपयाची. आपण ती मशिनरी सोल्ड किती रुपयाला केलेली आहे, सोल्ड किती केलेली आहे ती मशिनरी आपण, 28,000. ओके, ₹38,200 आपली मशिनरी आहे. किती रुपयाची आहे, 38,200 रुपये. ती विकली तुम्हाला, तुम्ही विकली ती 28,000 रुपयाला. तुम्हाला काय होईल, प्रॉफिट होईल की लॉस होईल, काय होईल, लॉस होईल, बरोबर आहे. कारण तुमच्या मशिनरीची व्हॅल्यू ही जास्त आहे, तुम्ही विकली ती कमी रुपयाला, म्हणजे याच्यामध्ये जो काही लॉस आहे तर लॉस किती आहे, 10,200. याच्या खाली लिहिजा तुम्ही, मी वर लिहून देतो, लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी रुपीज किती आहे, 10,200. ही झाली तुमची कच्ची माहिती. ओके, याच्या खाली हे लिहायचं आहे तुम्हाला, आणि तेच तुम्हाला पाहिजे होतं. आता सर्व गोष्टी याच्यामध्ये क्लिअर झालेल्या आहे. आता तुम्हाला डायरेक्ट मशिनरी 2 वर्षासाठी करायचं आहे, मशिनरी अकाउंट, आणि त्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहे. ओके, या फास्टमध्ये लिहून. हे आपण पहिले वर माहिती घेतली की आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय काय विचारलेलं आहे तेच घेतलं पहिले आपण. ओके,
की आपण आपल्याला सांगितलं मशिनरी घेतली आपण, इन्स्टॉलेशन चार्जेस केलेला आहे, अशी 60,000 रुपयाची मशिनरी झाली आणि 28,000 रुपयाला विकली आणि 20% हा डिप्रिशिएशन आहे. एवढं आपल्याला ह्याच गोष्टी आपण फक्त क्लिअर लिहून ठेवल्या, म्हणजे पूर्ण पॅराग्राफ आपल्याला वाचण्याची गरज आता राहणार नाही. त्यानंतर आपण वर्किंग नोट करतो. वर्किंग नोटमध्ये आता काही एकच मशिनरी आहे, ती सुद्धा आपण विकलेली आहे आणि 2 वर्षातच आपल्याला डिप्रिशिएशन करायचं आहे आणि तो डिप्रिशिएशन कोणत्या यानं काढायचा आहे तर डिमिनिशन किंवा रिड्युसिंग बॅलन्स मेथडनुसार काढायचा आहे. ओके, म्हणून पहिल्या वर्षी काय घेतलं आपण, प्राइस घेतली आपली 60,000, त्याच्यावर पहिल्या वर्षी डिप्रिशिएशन आकारला. ओके, कोणत्या तारखेला तर 31 डिसेंबर रोजी आपण हा डिप्रिशिएशन आकारलेला आहे. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे, डिप्रिशिएशन बरोबर आला आपला 6,000 10%, 6 12,000 म्हणजे 20%. त्यानंतर त्याची शिल्लक राहिली, हे त्याचं बॅलन्स ऑफ मशिनरी किती आहे तर 48,000 नेक्स्ट इयरसाठी, आणि याच्या 20% पुन्हा आपण डिप्रिशिएशन आकारणार आहोत. तर 20% किती होईल, 4,800 गुणिले 2 म्हणजेच 9,600 रुपये. ओके, 4,800 10%, त्याच्या दुप्पट 20%, 9,600 मायनस केल्यानंतर आपली बॅलन्स पाहिली ती आहे 38,400. ओके, तिथे 2 वर्ष आपल्याला पूर्ण झाली आणि याच तारखेला आपण काय केलं, आपली मशिनरी आपण विकून टाकली आणि ती कितीला विकली तर 28,000 रुपयाला, ज्याची किंमत 38,400 आहे, ती 28,000 रुपयाला विकली म्हणजे आपल्याला काय होईल, डेफिनेटली लॉस होईल आणि तो लॉस किती आहे तर 10,400 रुपयाचा आपला लॉस आहे. ओके, बस झालं, बाकी काहीच नाही. ते तेवढंच तुम्हाला लॉस म्हणून दाखवायचं आहे. मशीन विकली म्हणजे शेवटी याचं बॅलन्स राहणार नाही. ओके, बॅलन्स राहणार नाही, कारण मशीनच नाही तर त्याचं बॅलन्स सुद्धा राहणार नाही, हे ध्यानात ठेवायचं आहे. 2 वर्षासाठी आपल्याला मशिनरी अकाउंट तयार करायचं आहे. इथपर्यंत झाला का तुमचं? हा, घ्या लिहून घ्यायचं. आवाज नका करू. काय करायचं आपल्याला, तारीख काय दिलेली आहे, आपलं जे फायनान्शियल इयर दिलेलं आहे त्यांनी 1 जानेवारी टू 31 डिसेंबर, बरोबर आहे. इयर जरी त्यांनी दिलेलं नसेल पण आपल्याला डेट दिलेली आहे. ओके, मग आपण डेटच टाकायची, जानेवारी 1 या दिवशी आपण काय केलेलं आहे, मशिनरी परचेस केलेली आहे. काय लिहायचं आहे डेबिट साईडला आपल्याला, जर्नल एंट्री काय करतो आपण, जर्नल एंट्री मशिनरी अकाउंट डेबिट. ओके, पुन्हा मशिनरी अकाउंट डेबिट आणि बँक अकाउंट क्रेडिट, अशा पद्धतीची आपण याला एंट्री करतो. म्हणून आपण दोनदा इथं बँक अकाउंट लिहिणार आहोत. बँक अकाउंट पहिली जी आहे ती आहे आपण केलेली आहे परचेस म्हणजे मशिनरीची एंट्री. दुसरी जी आहे ती आहे टू बँक अकाउंट इन्स्टॉलेशन. दोन वेळा काय लिहिलं आपण, पहिल्यांदा आपण पैसे कशाचे दिले, मशिनरीचे. दुसऱ्यांदा ती मशिनरी लावून घेतली आपण, प्रतिस्थापना वेळ दिला. ओके, इन्स्टॉलेशन चार्जेस किती आहे 52,000 आणि 8,000. त्यानंतर आपण काय केलं, यावर्षी पहिल्या वर्षी डिप्रिशिएशन आकारला. डिप्रिशिएशन कोणत्या तारखेला आकारला, 31 डिसेंबर. काय लिहायचं आपल्याला, बाय डिप्रिशिएशन अकाउंट. हा डिप्रिशिएशन पहिल्या वर्षी किती आकारला आपण, 12,000, बरोबर आहे. समजण्यासाठी इथं ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, काय लिहायचं आहे, 20% ऑन ₹60,000. त्यानंतर इथं आपलं इयर क्लोज करायचं, याला दोन्ही साईडची टोटल लिहायची. इथे लिहायची आपल्याला 60,000 60,000. या दोन याच्यातला जो डिफरन्स आलेला आहे ऑलरेडी आपण काढलेला आहे 48,000. बाय बॅलन्स CD. ओके, 1 इयर क्लोज. आता नेक्स्ट इयर सुरू होईल, तर जानेवारी 1 हे जे बॅलन्स आहे तिकडे आपल्याला खाली आणून दाखवायचं आहे. झालं बॅलन्स
त्यानंतर काय करायचं आपल्याला पूर्ण डिसेंबर 31. आता या दिवशी काय केलं आपण, मशीन विकलेली आहे आपण, बरोबर आहे. या दिवशी आपण मशीन विकून टाकलेली आहे. डिप्रिशिएशन तुम्हाला माहित आहे किती आहे ते, ऑलरेडी तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वर्किंग नोटमध्ये काढलेलं आहे. म्हणून आपण याला सोड करून दाखवू, किंवा अगोदर डिप्रिशिएशन आकारला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पहिले डिप्रिशिएशन करून घ्या, जाऊ द्या. बाय डिप्रिशिएशन अकाउंट 20% ऑन ₹48,000. कशावर आकारायचं डिप्रिशिएशन, हे तुमचं ओपनिंग बॅलन्स, या ओपनिंग बॅलन्सवर तुम्ही आकारलेलं आहे डिप्रिशिएशन. तर किती आलं होतं ते 9,600, बरोबर आहे. ओके. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, या मशीनला विकून टाकलेलं आहे. बाय काय नावाने लिहायचं आहे, काय नावाने लिहायचं, एंट्री काय करू आपण, आपली मशिनरी आपण विकली. जर्नल एंट्री काय करायची, बँक अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट. ओके. बाय बँक अकाउंट. किती रुपये आले या मशिनरीचे आपल्याला, मशिनरी विकल्यानंतर आपल्याला किती रुपये प्राप्त झाले, 28,000, 28,000. ओके. सर्व तुमच्या जवळ आहे. जोपर्यंत तुम्ही त्या प्रॉब्लेम मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला प्रॉब्लेम समजणार नाही, हे ध्यानात ठेवा. तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल. तुम्ही बाहेरच राहता आणि ते प्रॉब्लेमही बाहेर राहते, मग आणि ते डोक्याच्या बाहेर जाते. मग त्यानंतर आपल्याला याच्यावर काय करायचं आहे, लॉस झालेला आहे, बरोबर आहे. तो लॉस तुम्ही शोधून काढलेला आहे. किती आला होता, 10,400 रुपये. तर तो लॉस आपल्याला इथं लिहून टाकायचा आहे, डिसेंबर 31 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट लॉस म्हणून लिहून टाकायचा आहे. तो होता तुमचा 10,400. आता आपला जो मशिनरी शिल्लक आहे का, आपला जो मशिनरी होती ती विकली, बॅलन्स शिल्लक राहील का आपला, नाही. म्हणजेच त्याची टोटल सुद्धा आपल्याला 48,000 यायला पाहिजे, आणि इथं आपल्याला क्लोज करून टाकायचं आहे. पाहायचं टोटल येते का बघून घ्या, 48,000 याची टोटल यायला पाहिजे. इथे प्रॉब्लेम आपलं संपलं. आता याचं जेव्हा तुम्ही डिप्रिशिएशन अकाउंट करसाल तर डिप्रिशिएशन अकाउंट मध्ये तुम्हाला पहिल्या वर्षी 12,000 डिप्रिशिएशन आणि दुसऱ्या वर्षी 9,600 डिप्रिशिएशन आकारून दाखवायचं आहे.